सुखनो ये रति माई के दुःखाची जाणीते 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 ये रति माई के दुःखाची जाणीती ये रति माई के दुःखाची जाणीती ये रति माई के दुःखाची जाणीते ये रति माई के दुःखाची जाणीती दुःखाची जाणीते आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तो देव आपलासा करायचा आहे, तो देव आपल्या चित्तामध्ये यावा असं वाटत असेल तर महाराज अगोदर आपलं चित्त कसं पाहिजे, शुद्ध करून या चित्त आपल्या चित्तामध्ये अनेक प्रकारचे विकार आहेत, काम क्रोध लोभ मद मत्सर, हे आपण आपल्या अंतःकरणामध्ये चित्तामध्ये जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत तो परमात्मा आपल्या चित्तामध्ये बसणार नाही. मग तो परमात्मा आपल्या चित्तात यावं असं वाटत असेल तर आपलं चित्त निर्मळ करावं लागेल, चित्त मोकळं करावं लागेल. तू येवणी गोपाळ राय ते येवणी गोपाळ राय ते येवणी गोपाळ राय तुका मानाची करार निरामाला येवणी गोपाळ राय ते येवणी गोपाळ राय ते आम्ही भगवान परमात्मा कुठं आहे, जिथं देवाचं भजन आहे, जिथं देवाचं चिंतन आहे. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे चित्त आपल्याला निर्मळ करावं लागेल आणि भावयुक्त अंतरानं भगवंताची भक्ती करावं. भावे गावे गीत संत महात्म्यांनी काय केलं, संत महात्म्याने ते भगवंताची भक्ती केली, पण भक्ती करत भावयुक्त अंतकरणानं भक्ती केली. सुदाम देवाचे पोहे परमात्म्यानं खावे महाराज. काय आहे उपार त्या पोह्यामध्ये एवढं, पण त्या पोह्यामध्ये जो सुदाम देवाचा जो प्रेम आहे, जी भाव आहे, जी श्रद्धा आहेत ना, तो भगवान परमात्मा ते सगळं काही आहे, पण तो भुकेला जर कशाचा असेल, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाकडं सगळं आहे, फक्त प्रेमाची कमी आहे. पण संत महात्मे सुदाम देवाचे पोहे खाल्ले, पण त्या पोह्याच्या पाठीमाग सुदाम देवाची भक्ती आहे, साधना आहे, प्रेम आहे. हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला भुकेला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला भुकेला देव भावाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला किंवा देव भावाचा नाही कोणाच्या. तो भगवान परमात्मा भाव पाहतो. शबरीची बोरं त्या परमात्म्यानं खाल्ली ना, शबरीची बोरं परमात्म्यानं खाल्ली. कशी खाल्ली, उष्टी बोरं खाल्ली महाराज देवाची. शबरी काय करायची, ती बोरं आणायची, अगोदर ती खाऊन बघायची, आंबट तर नसेल ना. माझ्या देवाला जर आंबट बोर जर दिलं, देवाला खोकला आला तर अगोदर ती शबरी माता खाऊन पाहायची, आणि जे गोड बोर असेल ना तेच बाजूला ठेवायची. तर शबरीची उष्टी बोरं देवानं खाल्ली. आता शबरीनं त्यावेळी दात घासले असतील का?
असाही प्रश्न आहे. पण या पाठीमाग हे नाही पाहत परमात्मा, तर भाव पाहतो, भाव श्रद्धा पाहतो. सुदाम जे की चावल शबर की बेरा, शबर की बेरा, सुदाम जे की चावल रुचि रुचि भोग लगावे, चलो विदुरा घर जावे, उद्धवाजी चलो विदुरा घर जावे, सुदामाजी चलो विदुरा घर जावे, उद्धवाजी चलो विदुरा घर जावे, घर जावे, शबर की बेर, सुदाम जी की चावल, रुचि रुचि भोग लगावे, उद्धव जी चलो विदुरा घर जावे. ज्यावेळेला भगवान परमात्मा शिष्टाई करण्याकरता गेले, शिष्टाई करण्याकरता दुर्योधनाला भगवान परमात्मा कौरव सांगतात, दुर्योधन सांगतोय देवा मी देणार नाही. अरे अर्ध राज्य देऊ नको, परंतु 5 गावं तरी त्यांना जगण्याकरता. दुर्योधनानं सांगितलं देवा सुईच्या टोकरामध्ये इतकी जमीन सुद्धा मी त्यांना युद्धा वाचून देणार नाही. शिष्टाई करण्याकरता भगवान परमात्मा गेलेत. दुर्योधन ऐकत नाही. पण दुर्योधन सांगतो देवा हा आमचा भाऊबंदकीचा प्रश्न आहे, तुम्ही पाहुणे आहात ना, एक काम करा, तुमचं आम्ही भोजनाची व्यवस्था केलेली आहे, भोजन करून जा. आता दुर्योधन जिथं प्रेमच नाही तिथं कशाला थांबावं देवाने. देव त्या ठिकाणी थांबले नाही. सांगितलं दुर्योधना मी भोजनाकरता थांबणार नाही. भगवान परमात्मा दुर्योधनाचं घर सोडून विदुर काकांकडं भोजन करण्याकरता गेले. का गेले तर हे प्रेम आहे. भावे गावे गीत भायुक्त अंतकरण विदुर काकाची भक्ती आहे. आपणही भजन करत असताना भाव असावं, भक्ती असावं, प्रेम असावं. सद्गुरू नारंगिरी महाराज प्रवचन असायचं सप्ताहामध्ये. महाराज एक श्लोक घ्यायचे. मला कोणता? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृत मशनामी प्रयतात मनहा मगनिशिंभाव उल्लासे मज आरपा वयाचे निमिषे फळ एक आवडे तैसे भलतयाचे. व मला फळ जे अर्पण करत आहेत ना ते वाळलेलं असू दे की शिळं असू दे, कसंही असू दे, पण त्यामध्ये प्रेम भाव श्रद्धा महत्वाची आहे. विठ्ठल म्हणून तुकोबाराय सांगतो देव आपलासा करायचा असेल ना सोपा उपाय तरी हा सुलभ उपाव कोणता? भावे गावे गीत भायुक्त अंतकरण भगवंताची भक्ती चित्त जाय शुद्ध करून या चित्त शुद्ध करावं लागेल. तेव्हा तो भगवान परमात्मा आमच्या अंतकणामध्ये चित्तामध्ये येऊन बसेल. हा सोपा उपाय तुकोबाराय तुम्हाला भगवत प्राप्तीचा सांगतायत. पण कुणाला सांगतात? पामराला सांगतात, विषयाला सांगतात नाही. हा उपाय मुमुक्षुला सांगतात. विठ्ठल आणखी महाराज जीवन जगत असताना सांगतात की बाबा तो देव आपलासा करावासं वाटत असेल ना तर जीवन जगत असताना कोणाचे गुण दोष कानानं ऐकू नये. महाभंगाचं 3रं आणि कांचे काणी 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 कांचे काणी आणि 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 कांचे काणी गुणदोष मनाने गुणदोष मनाने आणि देव तुझा बाबा आहे तुझा बाबा देव तुझा बाबा आहे देवा तुझा बाबा आहे देव तुझा बाबा आहे
नास्तिकांचे कानी गुण दोष मनान आणि कोणाचेही दोष कानानं ऐकू नका. कोणाचेही दोष पाहण्याचा प्रयत्न करू नका. कारण आपल्यात का कमी दोष आहे का? मन आहे काय दुसऱ्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. आपल्यामध्ये अनेक असणारे दोष आहेत पण आपले दोष आपल्याला दिसत नाही. आपल्याला समोरच्याचे दोष दिसतात. महाराज सांगतात कोणाचे दोष पाहू नका, आपले दोष शोधा. आपले दोष जर आपण शोधलेत ना तर दुसऱ्याचे दोष आपल्याला कमी वाटू लागतील. आपण दुसऱ्याकडे एक बोट करतो पण आपल्याकडे किती असतात शास्त्री? आपल्याकडं बाकीचे 4 बोट आपल्याकडे असतात. दुसऱ्याकडे आपण एक बोट करतो अमुक असा. पण आपण जर आपले दोष पाहण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्याचे दोष आपल्याला दिसणार नाही. म्हणून महाराज सांगतात कोणाचे दोष पाहू नका, कोणाचे गुणही पाहू नका. फक्त काय करा, त्या देवाचं भजन करा, चिंतन करा. गुणदोष आणि गुणदोष कानी कोणाचे दोष पाहू नका आणि कोणाचे गुणही वर्णन करू नका. जर तुम्हाला गुण दोष पाहायचेच असेल तर महाराज सांगतात देवाचे पाहावा. कोणाची स्तुती करू नये, कोणाची निंदा करू नये. कारण आपण दुसऱ्याची निंदा केल्यानंतर नसलेलं पाप आपल्या डोक्यावर येऊन बसतं. म्हणून कोणाचे गुण दोष कानानं ऐकू नका. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आणि जीवन जगत असताना महाराज सांगतात की आपण हे मनुष्य जीवन आहेत ना, आपल्यावरती अनेकांचे उपकार असतात. भगवंताचे आपल्यावर उपकार आहेत, साधू संतांचे उपकार आहेत. आपलं जे मस्तक आहेत ना ते टेकवायचं असेल तर देवाच्या पायावरती टेकावं आणि संतांच्या पायावरती टेकवावं. संतांची सेवा आपल्या जीवनामध्ये घडावी. हे मस्तक ठेंगणान कुठं ठेवायचं चंद्रभान दादा? मस्तक ठेंगाना, 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 पुढं करी संतांच्या चरणा. मस्तक संतांच्या चरणावरती ठेवावं. जीवनामध्ये साधूची सेवा आपल्या जीवनामध्ये असावी. मग साधूची सेवा आपण जर देवाची पूजा करत असलो आणि बाहेर जर साधू महात्मा आले तर देव सारावे परते,
संत पूजावे आरते. महाराज सांगतात देवाची पूजा नंतर करा, अगोदर साधूचं पूजन करा. साधूची आणि आराधना करा, साधूची संगती करा, साधूची पूजन करा. संत पूजावे आरते, देव सारावे पर देव बाजूला ठेवा, संतांची पूजा करा. कारण साधूची पूजा, संतांची पूजा, देवानं सुद्धा देवा साधूची सेवा केली. महाराज देवाने सुद्धा साधूची सेवा केली. आपण जर बघितलं शांती ब्रह्म नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भगवंतानं केलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळा वंदे त्यांचे पाये, नित्यांचे पाये, आनंद त्यांचे पाये, नित्यांचे पाये. आरती एकनाथा स्वामी सद्गुरुनाथा, आरती एकनाथा स्वामी सद्गुरुनाथा, आरती एकनाथा स्वामी सद्गुरुनाथा, आरती एकनाथा स्वामी सद्गुरुनाथा. का भगवान परमात्मा श्रीखंड्या म्हणून त्या ठिकाणी भगवंतानं नाथ महाराजांची सेवा करावी. श्रीखंड्या चंदन उगाळो निकारी, श्रीखंड्या चंदन उगाळो निकारी, श्रीखंडो निकारी, श्रीखंड्या चंदन उगाळो निकारी. वस्त्र गंगाधरी दूताने, वस्त्र गंगाधरी दूताने, श्रीखंड्या चंदन उगाळो निकारी, श्रीखंड्या चंदन उगाळो निकारी. भद्र गंगाधरी दूतासे, भद्र गंगाधरी दूतासे, श्रीखंड्या चंदन उगाळो निकारी, श्रीखंड्या चंदन उगाळो श्रीखंड्या चंदन उगाळोनी काढी, वस्त्रे गंगे तिरी धूतासे. नाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्मा चंदन उगळून देण्याचं काम देवानं करावं, कावडीनं पाणी भरण्याचं काम करावं. आता काही म्हणतीन बसले महाराज किती वेळ कावड वाहणार आहात तुम्ही, 1 वाजत आला. थांबायचं आपलं एक 5-10 मिनिटामध्ये थांबायचं आहे. सांगण्याचं तात्पर्य भगवान परमात्म्यानं साधूची सेवा करावी. जनाबाईची सेवा केली नाही का परमात्म्यानं? जनाबाईला तो भगवान परमात्मा सर्व कामं करू लागायचा नाव. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, जनाबाईनं झाडलोट करावी आणि केर भरायचं काम देवाने करावं. आपलं वेगळं झाड तळू लागावं. सुंदर माझे जाते ग फिर, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तुझे रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठल. ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. जनाबाईला तो भगवान परमात्मा काम करू लागायचा. सांगण्याचं तात्पर्य साधूची सेवा, देवानं सुद्धा साधूची सेवा केली. म्हणून तुकोबराय सांगतात की आपल्याला की मस्तक जे आहे ना, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. आणि मनुष्य जीवनामध्ये अनेक काही गोष्टी तुकोबराने सांगितल्या. आपल्याला मुख परमात्म्यानं दिलं, या मुखानं जर काय करावं तर देवाचं भजन करावं. राम भजन को दिया कमल मुख, हरि भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख, हरि भजन को राम भजन को दिया कमल मुख, हरि भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख, हरि भजन को, हरि भजन को दिया. या मुखानं भगवंताचं भजन करावं, या मुखानं भगवंताचं चिंतन करावं.
आणि बोलायचं जर असेल तर या मुखानं चांगलं बोलावं. माऊली विचित वचन विचित वचन विचित वचन विचित वचन विचित वचन विचित वचन जन राहे समाधान समा तुझ बाबा आहे देव तुझ बाबा आहे देव तुझा बाबा आहे देव तुझा बाबा आहे देव आहे देव आहे देव तुझं व्हावा आहे आता जेवण, तुझं व्हावा आहे देव मग वेचिते वचन, मुखानं काय करा चांगलं बोला. माऊली ज्ञानोबाराय सांगतात कसं बोला. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ. अमृताचे बोलायचं असेल तर साच बोला, खरं बोला, गोड बोला, प्रेमळ बोला. काही माणसं गोड बोलतात पण टोचून बोलतात. महाराज सांगतात मारण्याचे घाव बुजून जातील परंतु बोलण्याचे घाव बुजत नाही. मालेगावची जी घटना घडली 1 महिन्यापूर्वी, एका 22 वर्षाच्या मुलानं 3-4 वर्षाच्या मुलीला अत्याचार करून तिला मारलं. का मारलं तर ते पाठीमागचं कारण असं सांगण्यात आलं की काही दिवसापूर्वी काहीतरी बोलण्यामुळे आपण बोलणं जे आहे ना ते त्याच्या अंतरात टोचलं, ते रुतलं त्याच्यामुळं. महाराज सांगतात मारण्याचे घाव निघून जातील पण बोलण्याचे घाव मात्र बुजत नाही, ते अंतकणामध्ये घर करून राहतात. म्हणून बोलायचं असेल साच आणि मवाळ, म्हणून महाराज सांगतात वेचिते वचन असं बोला. बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, एक बोल सुस्पष्ट बोलावा वाचे हरी विठ्ठल विठ्ठल म्हणावा. महाराज सांगतात बोलायचं असेल तर देवाचं बोला, बोलायचं असेल तर साधू बद्दल बोला, बोलायचं असेल तर चांगलं बोला. जुन्या काळामध्ये वया होत्या महाराज बघा, म्हणजे आता बंद झाल्या असं नाही, पण जुन्या काळामध्ये वया होत्या आणि एक वही मी अशी बघितली होती. तुम्ही हा का लय जुना काय काय पण 20 वर्षापूर्वी एक वही मी बघितली, त्यावर 3 चित्र होते. 3 वानरांचे चित्र होते महाराज. ते 3 वानरांच्या चित्राखाली 3 उद्बोधक वाक्य होती. आताही वया आहेत, चित्र आहेत, होती त्यावर 3 वानरांचे चित्र होते. आणि त्या 3 वानरांनी जे चित्र दाखवले एकाच्या कानावर त्याचे हात होते, त्याच्या खाली एक असं उद्बोधक वाक्य होतं. दुसरं वानराचं चित्र त्यांना तोंडावर असा हात ठेवला होता आणि खाली एक उद्बोधक वाक्य होतं. आणि तिसरं जे चित्र होतं वानराचं, त्यांना अशा डोळ्यावर हात ठेवलेले होते आणि खाली उद्बोधक वाक्य होतं. आता वाक्य कोणती होती ऐका. ज्या वानराच्या डोळ्यावर हात होते खाली उद्बोधक वाक्य होतं डोळ्याने कधी वाईट पाहू नका. आणि ज्या वानराच्या कानावर हात होते ना त्याच्या खाली उद्बोधक वाक्य होतं कानाने कधी वाईट ऐकू नका. आणि तिसरं जे वानराचं चित्र होतं त्यानं तोंडावर हात ठेवला होता त्या खाली उद्बोधक वाक्य असं होतं आबा की मुखानं कधी कोणाबद्दल वाईट बोलू नका. आता वानरानं आपल्याला शिकावं, वानर कोण शिकवतं आपल्याला? वानर. वानर म्हणतं वानर म्हणजे वानरानं आपल्याला शिकायची वेळ येऊ नये म्हणून महाराज सांगतात बोलत असताना वेचिते वचन जेणे राहे समाधान आणि जीवनामध्ये परोपकार करण्याचा प्रयत्न करा.
परोपकार जीवनामध्ये कर. आपल्या दारात अतिथी आला असेल तर त्याला चतकुरभर भाकर द्या, तांब्याभर पाणी द्या. नसेल भाकर देता येत, नसेल पाणी नसेल काही त्याला दूध ताक देता येईल, पण महाराज सांगतात फुकाचे जीवन तरी पाजा. फुकाचं जीवन म्हणजे फुकटचं पाणी तरी त्याला, तांब्याभर पाणी तरी त्याला द्या. नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा, ताक तरी द्या. नसेल ताक देत आहेत तर कमीत कमी त्याला पाणी, फुकाचे जीवन तरी त्याला द्या. हो महाराज, थोडाफार परोपकार जीवनामध्ये करा. जास्त नाही करत आला तर तू महाराज सांगतात थोडा तरी उपकार करा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे फार, 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 तुका म्हणे फार. थोडा तरी उपकार, थोडा तरी उपकार, तुझा भावा हे देवा, तुझा भावा हे देवा, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, तुझा भावा आहे देवा, तुझा भावा आहे देवा. करी हातला भव पावा, करी हातला उपावा, परी हा सुलभ उपाव. परी हा बोला, तरी हा सुला
तरे हा तुला उपावा 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 तरी हा उपावा तरी हा तुला उपावा 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 बाजूबंद फुल कुल जा बाजूबंद फुल कुल जा फुल कुल जा फुल कुल जा आ मिले सुर मेरा तुम्हारा मिले सुर मेरा तुम्हारा ओ सुर बने हमारा सुर की नदियाँ हर दिशा में सुर लोका रूप लेके हल्के हल्के लेके करी हा आये देवा तुझा बाबा आये देव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुकोबराय सांगतात फार नाही करत आला तरी थोडा फार तरी उपकार करा. एकदा मोठ्या प्रेमानं भगवंताचं भजन करा. वेळ आपली संपली, आपल्याला थांबायचं तर मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबार खोमाई विठोबार खोमाई जय जय विठोबार खोमाई जय जय विठोबार खोमाई विठोबार